नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आम्ही भटकंती करण्यासाठी संगमेश्वर जवळील प्रचितीगड किल्ल्याच्या शेजारी असणाऱ्या धोदावण्या धबधब्याजवळ धोधो आंघोळ करायला जात आहोत. संगमेश्वरपासून जवळजवळ 23-24 किलोमीटर अंतरावरती निसर्गाच्या खोऱ्यात आणि सह्याद्रीच्या दरीत हा धबधबा आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर प्रवासाला आपण सुरुवात करूया. जाताना रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे जाताना सावकाश जा. मोबाईल नेटवर्क तर झिरो आहे आणि जेव्हा मोबाईल नेटवर्क झिरो असतं तेव्हाच मजा येते, तरच प्रवासाचा आनंद आपल्याला लुटता येतो. आमची अर्धी मित्रमंडळी हे पुढे थांबलेली आहेत. उन्हातनं काळं पडू नये म्हणून सगळेजण सनस्क्रीन लावायला सुरुवात केलेली आहे. फासून फासून सनस्क्रीन लावत आहेत. चला तर इथून पुढचा रस्ता हा चालत पार पाडूया. जिथे गाडी पार्क केली तिथून जवळजवळ 5 ते 5.5 किलोमीटरचा रस्ता असणार आहे. वाटेत जाताना आम्ही आंबे पाडण्याची प्रक्रिया पार पाडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथल्या रानातील प्रत्येक आंब्याच्या झाडाला मला वाटतं 400 ते 500 आंबे असावेत. इतके भरगच्च आंबे आम्हाला या रानामध्ये दिसत होते. पूर्ण लडाखला जायची गरज काय? आपले सुवर्ण शब्द टाकायचे त्याच्यात. म्हणजे प्रश्न पडत असेल नक्की कोणासाठी करतोय? कुलकर्णी कोण? चला इथं मेन्शन कराय बरं. का कुठे हाफ पॅन्ट घालतो बा.
2-2.5 तास मनसोक्त आंघोळ करून शेवटी आम्ही परतीच्या वाटेला निघालो. जाताना ठरवलं की आलेल्या मार्गाने न जाता जरा वेगळ्या वाटेने जावं. आम्ही येताना नदीतून आलेलो, पण आता ठरवलं की आम्ही जंगलातून नदीसोबत वाट काढावी. व्हिडिओत भायच मला दिसतो. हा अर्ध्या तासाचे व्हिडिओ होणार आहे. बदललं मग फुकटचे पाहिजेत व्हिडिओ, मेहनत कराय नको. हे कुरुम कुरुम आवाज पण दिले पाहिजेत. बाहेर पडताना साधारण 1 तास चालल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली, म्हणून ठरवलं एका शांत ठिकाणी बसून काहीतरी खायचं. मग या तेजस पाटील या भावाने आपल्यासाठी मस्तपैकी भेळ बनवली. तो स्वतः कुक आहे, स्वतःच सगळं करतो, स्वतःच कांदे कापतो. आम्ही फक्त टाकामाका बघत बसलो होतो. बा टिंब टिंब टू. व्हिडिओ साठी वेळेचा विकार का वाटला तोंडात टाकला. मी इथंच उभारलेलो तिकडे होतं त्यावेळेस मी बसलो. विचारा त्यांना बघितलं काय सध्या कसा झपकन येऊन इथं बसला आणि माझा डिलीट करा. थोडंसं खाऊन झाल्यावर आम्ही परतीला निघालो, पण जाताना आम्ही एवढे थकलो होतो